तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। अमरावती परतवाडामध्ये लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाचं प्रकरण मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीरला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। आरोपीकडून पोलिसांनी मोबाईल जप्त केला। आरोपी तरुणाचे तरुणींसोबतचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। अमरावतीच्या परतवाडामधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी एमआयएमचा पदाधिकारी शहराध्यक्ष हाजी इरफान खान यांच्याकडून नियुक्तीपत्र स्वीकारतानाचा फोटो समोर। मनपा निवडणुकीवेळी ओवेसींच्या सभेदरम्यान स्टेजवर उपस्थित राहून रील शूट केली। पालघरमध्ये लव्ह जिहादचा धक्कादायक प्रकार समोर। राजू शेख या तरुणाकडून अजय म्हस्के नाव वापरून तरुणीची फसवणूक। तरुणीसोबतचे मंदिरात लग्न करून मुस्लिम तरुणांना 2.5 लाख उकळले। मुंबईत कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोजमुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू। गोरेगावातील नेस्को सेंटरमधील घटना। एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती। गोरेगाव ड्रग्स पार्टीमध्ये सहभागी असलेल्या 6 आरोपींना 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। लाईव्ह कॉन्सर्ट प्रकरणी नेस्को सेंटरचे सुरक्षा कर्मचारी चौकशीसाठी पोलीस ठाण्यात। नेस्को सेंटरमधील इतर कर्मचाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावलं। नेस्को सेंटरमधील पार्टी ड्रग्ज पुरवणारा तरुण आनंद पटेल याला कल्याणहून अटक। पहाटेच्या वेळी खडकपाडा पोलिसांनी आरोपीला अटक करत मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलाय। ड्रग्ज माफियांना आता कुणीही वाचवू शकणार नाही। ड्रग्ज माफियांविरोधात मोठ्या कारवाया सुरू। अधिक कारवायाच व्हायच्या नाहीत। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। गोरेगाव नेस्को प्रकरणाची तातडीनं चौकशी झाली पाहिजे। सुप्रिया सुळे यांची मागणी। पोलिसांच्या डोळ्यात देखत असं होत असेल तर त्यांचा जाहीर निषेध। गृह मंत्रालयानं तातडीनं या प्रकरणी ॲक्शन घेतली पाहिजे। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। ड्रग्ज वगैरे आता रुटीन झालंय। कायद्याचा धाक राहिलेला नाही। अंबादास दानवेंची टीका। तर गल्ली गल्लीत हजारो कोटींचे ड्रग्ज मिळतंय। वर्षा गायकवाड यांची गोरेगावच्या पार्टीतील प्रकरणानंतर प्रतिक्रिया। भोंदू अशोक खरातला 3ऱ्या गुन्ह्यात 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी। तर 4थ्या गुन्ह्यात भोंदू खरातला 19 तारखेपर्यंत 5 दिवसांची पोलीस कोठडी। भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा उघड। समता पतसंस्थेत 57 बनावट खाती। पॅन कार्डच्या माध्यमातून बनावट सह्यांचा धक्कादायक प्रकार उघड। खोट्या सह्यांच्या आधारे मोठे आर्थिक गैरव्यवहार। भोंदू खरातचा सीए ललित पोफळेच्या भावाचे वरळीत 2 आलिशान फ्लॅट। पुणे सोलापूर मुंबईमध्ये पोफळेची एकूण 35 कोटींची मालमत्ता। 8.5 कोटी रुपयात वरळीत 2 फ्लॅट खरेदी केलेत। जावई नाही आले तरी चालतील पण मुलगी आली पाहिजे। भोंदू अशोक खरातच्या सासूबाई पार्वतीबाई शिंदे यांची TV9ला प्रतिक्रिया। सगळं प्रकरण सुरू असल्याची कल्पनाही आम्हाला नव्हती। कल्पना खरातच्या आईची प्रतिक्रिया। खरात प्रकरणी सरकारनं दबावाखाली येऊ नये। खरात प्रकरणी गलिच्छ गोष्टी केलेल्यांना शिक्षा झाली पाहिजे। सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य। तसंच फास्ट ट्रॅकवर खरात प्रकरणी चौकशी झाली पाहिजे। सुप्रिया सुळे यांची मागणी। खरातचा एन्काउंटर करतील असं वाटतं। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचं वक्तव्य। खरात प्रकरणात सत्ताधाऱ्यांची नावं समोर येणार आहेत। प्रणिती शिंदे यांची प्रतिक्रिया। CID ED असताना खरातचा एन्काउंटर कसा होईल? अंबादास दानवेंचा सवाल। तर तोंडाच्या वाफा चालवून अशी विधानं करतात। भडकवण्यासाठी काही लोकप्रतिनिधी अशी वक्तव्य करतात। प्रणिती शिंदेंच्या वक्तव्यावरून बावनकुळेंची प्रतिक्रिया। रुपाली चाकणकर आणि प्रतिभा चाकणकरांना अशोक खरात प्रकरणात आरोपी करणं गरजेचं। पोलीस चाकणकरांना जाणीवपूर्वक वेगळं अभय देत आहेत। रुपाली ठोंबरेंचा आरोप। तर कायद्याच्या रक्षकांनी कायद्यानुसार कारवाई करावी। ठोंबरेंची मागणी। आम्ही SITला भेटायला गेलो तेव्हा सगळे गेट बंद होते। मग संशयित चाकणकर भगिनींना शिर्डीमध्ये विशेष वागणूक कशी? सुषमा अंधारेंचा चाकणकरांना सवाल। चाकणकर भगिनींचा तामझाम पाहता कोण कुणाला फसवतंय हेच कळत नाहीये। अंधारेंचं वक्तव्य। अमरावतीच्या परतवाडामधील मोहम्मद अयाज मोहम्मद तन्वीर नावाच्या युवकावर अनेक तरुणींना ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप। तरुणांना 180 तरुणींचं लैंगिक शोषण करून 350 व्हिडिओ व्हायरल केलेत। अनिल बोंडे यांचा आरोप।
मोठ्या मैदानात पंचतारांकित हॉटेल उभारण्यास परवानगी, नगरविकास विभागाकडून नियमावलीत बदल. तर राज्यातील प्लेग्राऊंडची जागा बिल्डरला देणार, मुलांची प्लेग्राऊंड खायची तुमच्यावर वेळ आली आहे का? खासदार संजय राऊतांचा सवाल. नागपुरात काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदावरून वाद, बैस यांच्या नियुक्तीवरून काँग्रेसमध्ये संघर्ष. नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीनंतर जिल्हाध्यक्ष बदलाचा मुद्दा ऐरणीवर. बाबा अष्टांकर यांना हटवून बैस यांच्याकडे जबाबदारी दिली होती. आमदार संतोष बांगरांचा शिवसेनेच्या मंत्र्यांचा घरचा आहेर, मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. नांदेडमधील पदाधिकारी मेळाव्यात बांगरांचं वक्तव्य, फोन न उचलणाऱ्या मंत्र्यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे. श्रीकांत शिंदे, गुलाबराव पाटलांसमोरच बांगरांचं वक्तव्य. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी केलेल्या पक्षप्रवेशावर किशोर जोरगेवारांची मवाळ भूमिका. पक्षात आलेले सर्व आपले जुने कार्यकर्ते आहेत असं म्हणत त्यांनी या प्रवेशांचं स्वागत केलंय. शिवसेना पक्षाचे आमदार विजय शिवतारेंवर किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी. उपमुख्यमंत्री शिंदेंनी हिरानंदानी रुग्णालयात जात शिवतारेंची भेट घेत विचारपूस केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन. राज्यपालांचीही उपस्थिती. चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी. दादरच्या चैत्यभूमीवर अनुयायांची गर्दी असल्यानं दादर आणि आसपासच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त. वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल, तर गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही प्रमुख रस्तेही बंद. जयंत्यांच्या मिरवणुकांपेक्षा महापुरुषांच्या विचारांचं पालन करणं महत्त्वाचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त राज ठाकरेंची समाज आणि राजकारण्यांचे कान टोचलेत. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मुंबई महापालिकेकडून छायाचित्रांचं प्रदर्शन. बाबासाहेबांनी महापालिकेशी केलेले स्वहस्ताक्षरातील पत्र देखील व्हायरल. त्यांच्या पदवीमधील काही फोटोंचंही प्रदर्शन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नागपूरमध्ये अनुयायांची मोठी गर्दी. देशभरातून नागरिक दाखल झाले असून जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. कडक पोलीस बंदोबस्तासह वाहतूक व्यवस्थेतही मोठे बदल. पुणे स्टेशन परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी अनुयायांची गर्दी. भीम अनुयायांमध्ये उत्साहाचं वातावरण. वाळू शिल्पकार रविराज चिपकरांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सिंधुदुर्गच्या सोनसुरे समुद्रकिनारी साकारलं वाळू शिल्प. 3 तासात घडवलेल्या या कलाकृतीचं सर्वत्र कौतुक. कल्याणमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अनोखी कलाकृती साकार. 448 कलमांचा वापर करत संविधानाच्या कलमांतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची हुबेहूब प्रतिमा साकारली. कल्याणमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गाडीवर उभारलं संसद भवन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना सलाम करत भव्य प्रतिमेनं वेधलं लक्ष. परळीमध्ये धनंजय मुंडेंकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन. संविधानामुळे मिळालेलं स्वातंत्र्य आणि लोकशाही टिकवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, धनंजय मुंडेंचं आवाहन. बीडच्या आष्टीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मोत्सव मोठ्या थाटांमध्ये संपन्न. आमदार सुरेश धस आणि भीमराव धोंडेंकडून अभिवादन. यावेळी हजारो अनुयायांची उपस्थिती होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सोलापुरात आज दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन. अनेक ठिकाणी बाबासाहेबांना ज्येष्ठ कवींकडून सादर करण्यात आला कविता. आंबेडकरांच्या जीवनातील प्रसंगावर, शैक्षणिक वाटचालीवर सादर करण्यात आल्या कविता. नांदेड जिल्ह्यात आंबेडकर जयंतीनिमित्त उत्साहाचं वातावरण. डीजे मुक्त, बॅनर मुक्त, पावती मुक्त अशी आदर्श शोभायात्रा. उंट घोड्यांचं संचलन, मुलींचे ढोल पथक आणि पारंपरिक बँड पथक, तारपा वाद्यासहित आदिवासी नृत्य, लेझिम आणि पथकांचा शोभायात्रेत समावेश. डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त कौशिक जाधव या चित्रकारानं दगडावर साकारली बाबासाहेबांची प्रतिकृती. चवदार तळ सत्याग्रहाची आठवण करून दगडावर प्रतिकृती साकारत बाबासाहेबांना अभिवादन.
अमरावतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमात भाजप खासदार अनिल बोंडे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर एकाच मंचावर। बोंडे आणि ठाकूर एकाच मंचावर अनेक वर्षापासून राजकीय वैर असताना एकाच मंचावर आल्याचं पाहायला मिळालंय। यवतमाळमध्ये आंबेडकर जयंती उत्साहात साजरी। भीमगीतांवर फ्लॅश मॉब सामूहिक नृत्याच्या माध्यमातून नृत्य सादर करत अभिवादन। ढोल पथकाचाही समावेश। ब्लू शाईन ग्रुपकडून आयोजन। जळगावच्या भुसावळमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त साकारले 135 स्क्वेअर फूट लाइटिंग स्केच। लाइटिंग स्केचच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन। सांगलीमध्ये मोठ्या दिमाखात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 फुटी पुतळ्याचं लोकार्पण। डॉक्टर बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते आणि आमदार संजय बनसोडे सह हजारो आंबेडकर अनुयायांच्या उपस्थितीत पुतळ्याचं अनावरण। नंदुरबारचे कलाकार गौरव माळींनी पेनावर साकारली डॉक्टर बाबासाहेबांची हुबेहूब सूक्ष्म प्रतिकृती। अवघ्या 1 तासात तयार केलेल्या कलाकृतीला बघण्यासाठी नागरिकांची गर्दी। इंदापुरात डॉक्टर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त भव्य मोटारसायकल रॅलीचं आयोजन। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचा मोटारसायकलवरून रॅलीत थेट प्रवेश। कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी। बिंदू चौकात डॉक्टर आंबेडकरांचा पहिला पुतळा। पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून अभिवादन। आंबेडकर जयंतीनिमित्त पनवेलमध्ये भव्य रॅलीचं आयोजन। युवकांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष कराचा संदेश। नाट्य सादरीकरणही करण्यात आलंय। आमदार प्रशांत ठाकूर आणि विक्रांत पाटलांची उपस्थिती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सम्राट अशोकांचा अखंड भारत देखावा। फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीनं देखावा साकारण्यात आलाय। देखावा पाहण्यासाठी जिल्हाभरातून भीम अनुयायांनी मोठी गर्दी केली। सिन्नरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा उत्साह। 25 फूट उंचीचा गौतम बुद्धांच्या मूर्तींचा देखावा ठरतोय मुख्य आकर्षण। जयंती समितीकडून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। मिरवणुकीसाठी प्रशासनाची जय्यत तयारी। अर्थसंकल्पीय अधिवेशनातील प्रवेश पास घोटाळा प्रकरणी विधान भवनातील 3 कर्मचारी निलंबित। 4था कर्मचारी अद्यापही पसार। एमआयडीसीच्या लेटर हेडवर पास देण्यासंदर्भाचे विनंतीपत्र देण्यात आलं होतं। जळगावच्या सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या दरात मोठी वाढ। सोन्याच्या दरात 1,500 तर चांदीच्या दरात 11,000ची वाढ। सोन्याचे दर जीएसटी सह 1,56,000 रुपयांवर तर चांदीचे दर 2,59,560 रुपयांवर। भंडाराच्या लाखांदूरमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट। आठवडाभरात बैठक लावून प्रश्न सोडवण्याचं बावनकुळेंकडून आश्वासन। धान खरेदी लिमिट वाढवावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन। जळगावच्या बिलाखेडा शिवारातील न्यायालयाची जागा वादात। उन्मेष पाटील यांच्या दाव्यानं खळबळ। अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयासाठी मंजूर जागा बेकायदेशीर। उन्मेष पाटील यांचा दावा। बाळराजेंचा मोरक्या आणि पाठीराखा मनोज जरांगे आहे, त्यामुळे जरांगेंची सुद्धा एसआयटी चौकशी झाली पाहिजे आणि त्यांना अटक झाली पाहिजे। बाळराजे आवारे अटक प्रकरणी ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची मागणी। बारामती राहुरीमध्ये पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर। सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचना जारी। कामासाठी बाहेर असणाऱ्या मतदारांनाही सुट्टी जाहीर। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचाराला वेग। प्रचारासाठी पत्नी प्रियंका कर्डिले तसंच बहीण महापौर ज्योती गाडेही मैदानात। राहुरी विधानसभा मतदारसंघाचे मवियाचे उमेदवार गोविंद मोकाटेंच्या प्रचारासाठी नगर आणि पाथर्डी तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक। बूथनिहाय नियोजन आणि जनसंपर्क मोहिमेवर तसंच निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा। श्री मार्तंड देवस्थान न्यासाच्या प्रमुख विश्वस्तपदी विश्वास गोविंद पानसे यांची निवड। पानसे हे सासवड बार काउन्सिलचे माजी सेक्रेटरी। निवडीच्या प्रसंगी न्यासाचे विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ आणि पुजारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते।
कोल्हापूर जिल्ह्यातील दानोळी येथील व्यावसायिकाचं अपहरण करून खून. भरत शेठ राजगोंडा टोपगोंडा असं व्यापाराचं नाव. अपहरणकर्त्यांनी 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती. सोलापूरच्या सारोळे गावात पैशांसाठी विवाहितेची गळा दाबून हत्या. पैशांच्या कारणावरून पती आणि सासूकडून विवाहितेचा जाच करून छळ केल्याचा आरोप. पती प्रतीक शिंदे, सासू वंदना शिंदेंच्या विरोधात मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल. लातूर शहराला मांजरा धरणातून पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्याचा नागरिकांचा आरोप. पाण्यासंदर्भात नागरिकांच्या विविध तक्रारी. महापालिकेकडून टेक्निशियनचं प्राचारण. रिसोड तालुक्यातील आसेगाव येथील पैनगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ. नदीवरील कोल्हापुरी बंधारे काही ठिकाणी कोरडे पडलेत. नदीकाठच्या शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारा समांतर योजनेचं पाणी अखेर नक्षत्रवाडीपर्यंत पोहोचलंय. जायकवाडीमधून येणारं पाणी फिल्टर करून संभाजीनगर शहरात पुरवठा केला जाणार. नागरिकांच्या नळाला पाणी यायला अजून बराच अवधी लागणार. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.